हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? खरंच इतक्या दिवसानंतर परत तुम्हाला भेटते या गोष्टीचा खरंच मला खूप जास्त आनंद आहे. खरं तर हा व्हिडिओ ना गुढीपाडव्याचा आहे आणि खूपच उशीर झाला आहे. त्यामागचं रिझन पण मी तुमच्यासोबत शेअर केलंच होतं की मला बरं वगैरे नव्हतं म्हणून. तर बघा मी एक क्विकली जे आहे ना तुम्हाला लास्टमध्ये काय काय झालं ना एक पटापट जरा सांगून देते. सो गुढीपाडव्याच्या 2 दिवस आधीपासून ना मला थोडं बरं नव्हतं. सो म्हणजे गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी पण ना आम्ही एका मस्त अशा मंदिरावर जे होतो ना तर फिरायला गेलो होतो आणि त्याचाही व्लॉग मी लवकरच तुमच्यासोबत शेअर करते. सो तेव्हा पण मला म्हणजे असं होतं ना की खूप माझं अंग दुखायला लागलं ना की मी गोळी घेत होती आणि मला बरं वाटायला लागत होतं. असं सगळं चाललं होतं. पण गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी म्हणजे कालच्या दिवशी बघा मी दवाखान्यात गेली होती आणि मी इंजेक्शन वगैरे घेतलं डॉक्टरांना दाखवून की बाबा आता बस झालं, आता डॉक्टरांकडे जाऊया. त्यांच्याकडे गेली, इंजेक्शन घेतलं, पण मला तरीही काही एवढं बरं वाटलं नाही. आणि आजच्या दिवशी म्हणजे रात्री पण ना मी 2 वाजेपासून जागीच आहे. अगदी इकडची साईड तिकडे, तिकडची साईड इकडे असं सगळं चाललेलं होतं. पण झोप मला काही लागतच नव्हती. शेवटी सकाळी मी 6:30 वाजता उठले आणि म्हटलं चला आज पाडवा आहे. घरातली कामं करायचं हे आपल्याला टेन्शन असतं आणि मला माहिती होतं की मी गेल्या 2 दिवसापासून पेन कूलर घेते आणि मला बरं वाटायला लागतंय. म्हटलं आजही मस्त चहा वगैरे ठेवली मी आता आणि त्यानंतर जे आहे कामांना सुरुवात केली. म्हटलं मस्त पुरी वगैरे बनवूया, आंब्याचा रस बनवायचा होता, अशा सगळ्या हिशोबाने आणि मला वाटेल म्हटलं बरं असं सगळं. पण यानंतरचा अपडेट मी आता तुम्हाला देते. सो पाडव्याच्या दिवशी सायंकाळी ना मला काही बेटर फील होतच नव्हतं म्हणून परत दवाखान्यात गेलो. सो त्यांनी सांगितलं की तुम्ही ब्लड वगैरे चेक करून घ्या आणि सलाईन जी आहे ती तुम्ही लावून घ्या. सो त्या दिवशी सलाईन लावली होती आणि दुसऱ्या दिवशी तुमच्यासोबत बघा मी शॉर्ट व्हिडिओमध्ये शेअर केलं होतं. सो त्याच्यानंतर पण जे आहे ब्लड वगैरे चेक केलं. अजून 2-3 दिवस जे आहे मी कंटिन्यू सलाईन लावून घेत होती. सो माझ्या ज्या प्लेटलेट्स होत्या ना तर त्या कमी झालेल्या होत्या आणि त्यामुळे मला भरपूर वीकनेस जो होता तो आलेला होता. आणि तुम्हाला माहितीच आहे की गेल्या म्हणजे तरी पण मी जवळजवळ 8 दिवस जो आहे तो प्रॉपर जो होता तो ब्रेक घेतलेला होता व्हिडिओपासून. आणि छोटे छोटे अपडेट मी तुमच्यासोबत कम्युनिटी पोस्टमध्ये वगैरे शेअर करत होती. सगळ्यांनी खूप जास्त काळजीपोटी मला सगळ्यांनी कमेंट्स केल्या. खरंच मला खूप छान वाटलं आणि म्हणजे बरं वाटतं की आपण एखादं काम करतोय आणि त्या कामामधून लोकं आपल्यासोबत इतके छान जुडलेले आहेत, आपल्याला मिस करतात. आणि खरंच मी माझ्या कामालाही भरपूर मिस केलं आणि तुम्ही सगळ्यांनाही भरपूर मिस केलं. किती काही विचार करून ठेवला होता मी की ह्या व्हिडिओनंतर असं आलं पाहिजे, हे शेअर करेल, पण सगळं काही थांबलेलं होतं आणि मी फक्त असं वाटत होती ह्या सोफ्यावर जिथे बसली ना मी बस दिवसभर इथेच झोपून असायची. अगदी काही एनर्जीच नाही. आता पण म्हणजे मी ओके आहे आणि म्हटलं चला हा व्हिडिओ जास्तच उशीर होईल तुमच्यासोबत शेअर करायला, म्हणून म्हटलं याला शेअर करून देऊया. म्हणजे एनर्जी आहे माझ्यामध्ये आता, पण खूप अशी जास्त नाही आहे. पण काही गोष्टी ज्या आहेत त्या आपण करूच शकतो आणि कामांची सवय पडून जाते तर असं होतं की कधी आपण काम करायला लागू आणि कधी नाही असं व्हायला लागतं आणि तुम्हालाही असं होतच असेल. सो मी खूप असे म्हणजे थकण्यासारखे कामं वगैरे करत नाही आहे, पण जे काही आहे ते तुम्हाला आता दाखवण्याचा प्रयत्न करते. सो चला कमबॅक केलेला आहे मी माझ्या गुढीपाडव्याच्या दिवसापासून आणि इथे जे होते सकाळी मस्त चहा वगैरे घेतली होती मी आणि त्यानंतर पाडव्यासाठी हे जे होते ना मस्त माळा वगैरे इथे बनवून घेत आहे. कालच्या दिवशी फुलं आणताना ना तिथे सेम भावामध्ये ना गुलाबाचे फुलं पण मिळत होते, म्हणून म्हटलं चला घेऊयात. आणि घेताना असा विचार केला होता की यातलं एखादं मस्त जुडा बांधेल आणि जुड्यामध्ये एखादं लावेल. पण जसं मी सांगितलं की त्या दिवशी गोडे घेऊन माझं काम जे होतं ते चाललेलं होतं, म्हणून काही ताकद नव्हती माझ्यामध्ये जुडा वगैरे बांधून जुड्यामध्ये फुल अटकवण्याचं. सो मी सरळ डिसाईड केलं की चला देवांना जे आहे हे फुलं आपण वाहून देऊया. आणि जी छोटी मोठी तयारी होती सकाळीच मी सुरुवात केलेली होती पाडव्याच्या दिवशीची आणि आता देवपूजा वगैरे पण जी आहे ना ती माझी मस्त इथे करून झालेली आहे. कसं असतं ना आपलं की म्हणजे तेव्हा त्याच दिवशी म्हणजे पाडव्याच्या दिवशी मी भरपूर गोष्टी ज्या होत्या ना तुम्ही पुढे व्हिडिओमध्ये बघाच मी काय काय किती किती केलं आहे स्वतःला. म्हणजे इतके एफर्ट्स देऊन कामं करतो आपण, म्हणजे एखादी गोष्ट आपण स्किप करू शकतो पण तरीही आपण असं म्हणतात ना की अंगावर काढणं तसं आपण प्रकार जो असतो तो आपला चालू असतो. पण त्याच्यानंतर मी खरंच सांगते जसं मला सलाईन वगैरे लागले आणि माझी ताकदच अजिबात नव्हती ना तेव्हा मी पुरेपूर जो आहे तो रेस्ट वगैरे घेतलेला आहे, कारण माझ्याने काही दुसऱ्या गोष्टी होत पण नव्हत्या. उभं राहिलं की असं होत होते की थोडे चक्कर वगैरे यायचे आणि मग जास्त वेळ उभं राहिलं जात नव्हतं. सो हळूहळू आता जे आहे ती बॉडीने रिकवर करायला सुरुवात केली आणि आता गोष्टी जरा बऱ्या झाल्या आहे. थोडे कफ वगैरे झाले आहेत कारण किवी वगैरे खूप जास्त प्रमाणात खाल्ली आहे, सलाईन वगैरे लावली होती तर त्यामुळे जे आहे ते कफ वगैरे होतात. सो तेवढा आहे आणि थोडा विकनेस आहे, अदरवाईज आय एम ओके. आणि आता आपण जे आहोत ते रेग्युलर पद्धतीने भेटणार आहोत. सो आमचा इथे गुढी उभारण्याचा जो कार्यक्रम होता तो चाललेला आहे आणि पियाचं म्हणजे असं असतं ना की तिला प्रत्येक गोष्टीमध्ये तिला इम्पॉर्टन्स पाहिजे असतं की
नाही, हे सगळं मी करते, माझ्या पद्धतीने करते आणि मग असं करायचं आहे, तसं करायचं आहे, असं तिचं ऐकून जरी घेतलं ना तरी तिला वाटतं की ओके, आपलं ह्या घरामध्ये आपल्याला महत्त्व आहे म्हणून आणि आपलं जे आहे ते ऐकलं जातं आणि मलाही ह्या गोष्टी कळतात, असं तिचं महत्त्वाचं म्हणणं असतं. आणि बघा ना, त्या दिवशी मला बरं नसताना पण मी तुम्हाला तर माहितीच आहे मला साडी घालायचा किती वैताग आहे, आणि मी त्या दिवशी साडी घातली होती आणि कितीतरी वेळ ठेवली होती ती. महत्त्वाचं म्हणजे असं पण नाही की मी पूजा केली आणि साडी काढून लगेच म्हणजे मोकळी झाली, असं पण नाही. मी राहू दिली होती साडी. मी किती वेळ साडी ठेवली होती. म्हणजे काय, असं एखाद्या दिवशी एनर्जी नसताना पण आपण एनर्जेटिक कामं करतो ना, तशातली ती गोष्ट होती. आणि त्याच दिवशी मी तुमच्यासोबत एक सेपरेट अजून व्हिडिओ पण शूट करून शेअर केलेला होता की अबाउट्स कमेंट्स हे ते. चला असो, जो जसा दिवस जातो तो लाख मोलाचा असतो आणि बऱ्याचशा नवीन नवीन गोष्टी आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने शिकायला मिळतात. आणि त्या दिवशी खरंच मी खूप काही शिकले की स्वतःला आधी प्रायोरिटी दिली गेली पाहिजे. हॅपी गुढीपाडवा. गुढीपाडवाचे हार्दिक शुभेच्छा. हायब्रिक हार्दिक गुढीपाडवाच्या हार्दिक शुभेच्छा. आमच्याकडे ना म्हणजे सकाळी गुढी उभारली ना, पूजा वगैरे केली की मग पुरणपोळीचं वगैरे जेवण केलं जातं. नाहीतर मग जे असेल ते जेवणाचं नैवेद्य वगैरे दाखवण्यासाठी लगेच दुपारी जी असते ना, गुढी खाली उतरवली जाते आणि मग संपतो गुढीपाडव्याचा जो कार्यक्रम असतो तो. पण इथे मी बऱ्याच वेळा बघते ना की लोकं म्हणजे अगदी निवांत 9, 10, 11 वाजता गुढी उभारत असतात आणि मग सायंकाळी त्यांची गुढी जी असते ती खाली उतरवली जाते. सो वेगवेगळ्या भागामध्ये त्यांच्या त्यांच्या जे असते ते सेलिब्रेशन केलं जातं. आणि पियाचं अचानक डोक्यात आलं की मम्मा आपण रांगोळी काढली पाहिजे. तसं माझंही होतं असं काही, पण काही वेळ पण नव्हता आणि एवढं सुचलं पण नाही मला त्या वेळेला की चला आपण रांगोळी काढूया. पण पियाचं लक्षात होतं मात्र की चला आपण रांगोळी काढली पाहिजे. म्हणून तिने ती इतकी छान मस्त तिच्या पद्धतीने रांगोळी जी होती ती काढली होती. आणि आता जे आहे ना, मी इथे स्वयंपाकाला सुरुवात करते. आज जेवणामध्ये मस्त पहिला आंब्याचा रस जो आहे, म्हणजे आतापर्यंत आम्ही घरामध्ये आंबे आणलेच नव्हते, कालच्या दिवशीच आणलेत. आणि जे आंबे आहेत ना त्याचा मस्त रस बनवायचा आहे. रस माझा ऑलरेडी बनवून झालेला आहे. सो आंब्याचा रस आहे, मस्त पुऱ्या बनवायच्या आहेत आणि पुरी भाजीसोबत जी बटाट्याची भाजी असते ना तशी बनवायची आहे. तर असा काहीसा प्लॅन आहे. आणि म्हणजे जेव्हा हे होतं बघा, होळीच्या दिवशीच मी तुमच्यासोबत एक गोष्ट शेअर केली होती की आता पुढचं जे पण काही फेस्टिवल येणार आहेत बाबा, मी तर तेव्हा पुरणाची पोळी अजिबात बनवणार नाही आहे, कारण खूप तामझाम असतो आणि त्यापेक्षा काहीतरी वेगळं बनवूया. आणि तेव्हा मला श्रीखंड पुरी कर, नाहीतर रसपुरी कर, असे पण भरपूर कमेंट आले होते. आणि मी तेव्हाच डिसाईड केलं होतं की असंही आमच्या घरी म्हणजे जास्त वेळानं म्हणजे आंबा जो असतो ना, पहिला आंबा, तर तो जो असतो म्हणजे गुढीपाडव्याच्या दिवशीच जास्त करून आम्ही आणत असतो की. आणि असं म्हणजे असं ना की एखाद्या फेस्टिवलला तेवढं महत्त्व द्यायचं आणि त्या दिवसापासून एखादं फ्रूट जे आहे ते खायला सुरुवात करायचं. तर त्या पद्धतीने आजचा पहिलाच दिवस असणार आहे आंबा खाण्याचा. आणि माझ्या भावाचा फोन होता, व्हिडिओ कॉल, आणि ते दाखवत होते तिकडून की त्यांच्याकडे जे आहे ती पुरणाची पोळी वगैरे बनवली जाते. सो बघा, आमच्याकडे अशा पद्धतीने खापरावरची पुरणाची पोळी जी असते ती बनवली जाते. आणि मी आय थिंक 1-2 वेळा तुम्हाला माझी मम्मी डायरेक्ट जेव्हा बनवत होती तेव्हा पण मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे की आमच्याकडे अशा पद्धतीचीच पुरणाची पोळी जी असते ती केली जाते. तव्यावरची कुणीही करत नाही गावाकडे, सगळ्यांकडे खापर असतं अशी मोठी, आणि हातावर घेऊन खूप मोठी पुरणाची जी पोळी असते खापरावरची तीच केली जाते. म्हटलं चला व्हिडिओ कॉलवर त्यांच्याशी बोलणं माझं चाललेलं होतं, म्हटलं तुम्हालाही दाखवते, माझ्या वहिनी आहेत त्या पुरणाची पोळी बनवत आहे. अशी पुरणाची पोळी खाण्याची मज्जा फक्त तिकडेच येते. चला असो, आपण आपल्या घरच्या गोष्टींमध्ये जो आहे तो जास्तीत जास्त जो आहे तो एन्जॉय करण्याचा प्रयत्न करूया. तर मी इथे जे आहे भाजी वगैरे माझी बनवून झाली होती आणि पुऱ्या मला बनवायच्या होत्या. सो तळण्यासाठी मी माझ्या भावाला सांगितलं होतं की तू काहीही कर, तुझे सगळे कामं आधी करून घे, पण पुऱ्या तळायचं काम तुलाच करावं लागेल. त्याला जमतं, म्हणजे पुऱ्या वगैरे तळण्याचं काम असलं की तो करून घेतो बरोबर. मला स्वतःला साडीमध्ये एवढा वेळ काम करताना बघताना खरंच मला खूप छान वाटतंय, म्हणजे मस्त वाटतं असतं. पण जेव्हा आपण करतो ना तेव्हा त्या गोष्टीचा वैताग आलेला असतो की तिला आवरा आणि मग जे आहे ते करा. म्हणजे अर्धं तर आपण तेव्हाच दमून जातो जेव्हा आपण साडी घातलेली असते आणि त्यानंतर ते बाकीचं काम करणं म्हणजे मग अजून एक्स्ट्राचं दमणं असतं. सो चला, ज्या दिवशी जे घडलं ते घडलं. आता काही होणार नाही बाबा, आता परत साडी घालणं आणि परत ते सगळं करणं. त्या दिवशी माहीत नाही माझ्यात कुठून एवढी एनर्जी आली आणि मी इतका वेळ जी होती साडी घालून ठेवलेली होती. चला असो, इथे स्वयंपाक जो आहे तो आमचा बनवून तयार झालेला आहे. साधं सोपं पण अगदी यम्मी असं जेवण जे होते ते त्या दिवशी बनवून झालं होतं आमचं.
काही फ्रेम्स मागवलेल्या होत्या मी मिशोवरून, तर त्याच आता मला रिसीव झाल्या होत्या. म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करते. तर ह्या ज्या फ्रेम्स आहेत ना, आय थिंक मी 370 की कितीतरी रुपयामध्ये, मला एक्झॅक्टली प्राईस नाही माहिती, पण मी तुम्हाला यांची लिंक जी आहे ना ती डिस्क्रिप्शनमध्ये देते. तर तशा 6 फ्रेम मागवलेल्या होत्या आणि पॅकेजिंग वगैरे खूपच छान करून त्यांनी आणलेली होती. पण यांच्यामध्ये ना म्हणजे जो वरचा जो काच असतो ना, तो काच नव्हता, तो प्लास्टिकचं फायबर असतं ना, तसं होतं, हे फायबर होतं. सो माझा भाऊ मला सांगत होता की नाही काचेचं पाहिजे, पण त्याला म्हटलं आपण जिथे आपल्याला हँग करायचे तिथे आपण ड्रिल नाही करू शकत त्याला. सो मला असं वाटतं की हेच बेटर आहे, म्हणजे हलकं राहील. सो मला असं वाटतं की छान आहे फ्रेम एवढ्या प्राईसमध्ये. आणि त्यांची जी फ्रेम आहे ना आजूबाजूची व्हाईट कलरची, तिच्यावरचं टेक्स्चर पण ना थोडं डिफरंट होतं, दिसायला छान होतं. लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते याची. आणि बघा, मी जसं तुम्हाला सांगितलं ना स्टार्टिंगला की एखाद दिवस असा असतो ना की एनर्जी नसतानाही आपण भरपूर कामं करतो, तसाच आजचा दिवस होता. आणि मी तुम्हाला गेल्या एका व्हिडिओमध्ये शेअर पण केलं होतं बघा की माझं किचनच्या विंडोमधून जे आहे ते म्हणजे उलट्या साईडून प्रकाश येतो, त्यामुळे मला व्यवस्थित शूट नाही करता येते. तर मला सजेशन्स मिळाले होते की तू ग्रीन नेट वगैरे लावून घे, तर मी ग्रीन नेट घेऊन आली. आणि बघा, मी तुम्हाला एक गोष्ट सांगते, खरंच कधी कधी ऑनलाईन गोष्टी खूप मला असं वाटतं ना फायद्याच्या असतात. सो ही ग्रीन नेट ना मी कालच्या दिवशी घेतली आणि 390 रुपयाला ही कितीतरी स्क्वेअर फूट आहे, आय थिंक 12 स्क्वेअर फूट आहे आणि हाईटला 10 स्क्वेअर फूट अशी आहे ही. 10 फीट आणि 12 फीट अशी काहीतरी आहे ही. सो म्हणजे ऑनलाईन ना मी बघितली तर मला 350 रुपयाला सेम म्हणजे मेजरमेंटची मिळत होती. त्यातल्या त्यात बघा, यांनी व्यवस्थित कट पण करून दिली नाही, माझं हे पण काम वाढलं. अजून सोबत ना म्हणजे मला आता तिला हँग करण्यासाठी ना शिवून घ्यावं लागतं आहे. जर मी ऑनलाईन मागवली असती ना तर मला वेगवेगळ्या पद्धतीचे डायरेक्ट अँगलवाली मिळाली असती, किंवा आपलं कर्टन असतं बघा, ते कर्टनला कसं गोल गोल असतं, रिंग असते, तशा रिंगवाली पण ऑलरेडी होते आणि सेम प्राईजमध्ये होती. जर मी ऑनलाईन मागवलं असतं तर माझं ही मेहनत जी होती ती त्या दिवशी वाचली असती आणि फटक्यात त्याच्यामधून फक्त दोरी टाकून जे आहे मला हँग करायचं काम राहिलं असतं. पण मी तासभर बसून जी होती ते शिवत बसली होती, जे की वर्थ इट नाही आहे. ते मला नंतर कळलं की माझ्याने काय चुकी झाली आहे शिवताना. ते आपण नंतर कधीतरी काम, आता हे पेंडिंग पूर्ण करूया, पण तात्पुरतं माझं काम जे आहे ते धकलेलं आहे एवढ्यावर. सो मी याची ही नेट जी आहे ना, याची ही लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते बघा. मला असं वाटते की तुम्हाला पण लावून घ्यायची असेल ना, तुम्हाला ज्या मेजरमेंटमध्ये पाहिजे ना, सगळ्या मेजरमेंटमध्ये ऑनलाईन अवेलेबल आहे. त्यातल्या त्यात डायरेक्ट रेडी टू यूज आहे, माझ्यासारखं शिवून घ्यायची गरज पडणार नाही तुम्हाला. सो माझं तर चुकलंच, पण तुम्हाला पाहिजे असेल ते नक्की तुम्ही व्हिजिट करा ऑनलाईन. आणि मधून कट करून घ्यायची होती, जी काम आम्ही आधी करायला पाहिजे होतं ते आम्ही नंतर केलं. सो मधून कट करून घेते. पण चला, म्हणजे माझं जे काम आहे ज्यासाठी मी याला लावून घेते तिथे याचा भरपूर फायदा होऊन जाईल. आणि अशा पद्धतीने जी आहे ना ही नेट आम्ही लावून घेतली होती त्याच दिवशी. ड्रिल मशीन वगैरे सगळं आमच्या घरीच आहे, त्यामुळे स्क्रू वगैरे तिथे करून घेतले होते आणि एका दोरीमध्ये त्याला अशा पद्धतीने लावून घेतलेला आहे. सो अशा पद्धतीने जे आहे ना ही ग्रीन नेट इथे आमची लावून झालेली आहे. थोडा लुक जो आहे तो अशा पद्धतीने होणार आहे, पण काही नाही, फक्त 2 महिन्यासाठीच ही गोष्ट आहे, नंतर काढून ठेवून देईल मी. सो चला, ह्या दिवसाचं एक मोठं काम होतं तेही कंप्लीट झालं माझं. आणि येणाऱ्या व्हिडिओमध्ये आता जो प्रॉब्लेम होत होता मला तो पण होणार नाही. आणि चला मग आता मी माझा व्हिडिओ संपवणार आहे आणि आजपासून तुम्हाला व्हिडिओ रेग्युलर बघायला मिळतील. जमलं तर उद्या पण भेटूयात आपण एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. चला मग मी व्हिडिओ माझा इथे संपवते. अपेक्षा करते की तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. कसा वाटला व्हिडिओ गुढीपाडव्याचा मला नक्की कमेंटमधून सांगा. आवडला असेल ते लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटूयात मग पुढच्या अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर तुम्ही स्वतःची काळजी घ्या. सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय.